दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा निवडून आलेले आमदार संजय राठोड यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी बंजारा बांधवांकडून दिग्रस ते पोहरादेवी दरम्यान प्रार्थना रॅलीचे आयोजन आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. दिग्रस शहरातील दारवा रस्त्यावरील स्थित माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले. आमदार संजय राठोड यांनी संपूर्ण दिग्रस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली आहेत. या सर्व कामांचा परिणाम त्यांच्या राजकीय जीवनामध्ये झालेला दिसून येते. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कमकुवत दाखविण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप समाजाच्या काही नागरिकांकडून केला जात आहे. संपूर्ण मतदारसंघात त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधले जाते. आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच महसूल राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन, वनमंत्री, मृद व जलसंधारण अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळली आहेत. त्यांना नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तर दिग्रस मतदारसंघासह यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासात भरच पडणार आहे. त्यामुळे संजय राठोड यांना विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बंजारा बांधवांतर्फे दिग्रस ते पोहरादेवी दरम्यान प्रार्थना रॅली काढण्यात आली. या प्रसंगी पोहरादेवी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे नंगारा भवन ते संत सेवालाल महाराज मंदिर दरम्यान पायदळ दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराज यांचे विधिवत भोग व अरदास उच्चारून प्रार्थना रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी बंजारा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पब्लिक न्यूज मराठी, दिग्रस, यवतमाळ. लोकप्रिय असलेला माणूस त्या ठिकाणी कोण्या अवस्थेत असला